हालेलुया, हालेलुया. इर्मिया 23:33-40. इर्मिया 23:33. तेव्हा जेव्हा हे लोक किंवा एखादा संदेशा किंवा याजक तुला विचारेल की परमेश्वराचे खाणे वचन काय आहे, तेव्हा त्यांना म्हण, तुम्ही खाली आहात आणि मीच तुम्हाला टाकून देईन, असे परमेश्वर म्हणतो. वचन 34-40. कोणी संदेशा, याजक किंवा लोकांना म्हणी, परमेश्वराचे खाणे वचन हे शब्द उच्चारील, तर मी त्या माणसाला व त्याच्या घराण्याला शिक्षा देईन. तर तुमच्यापैकी एकाने आपल्या शेजाऱ्याला व आपल्या बांधवाला म्हणावे, परमेश्वराने काय उत्तर दिले? परमेश्वर काय बोलला? तुम्ही यापुढे परमेश्वराचे खाणे वचन असे म्हणू नये, कारण प्रत्येकाचे वचन त्याला स्वतःला खाणे आहे. तुम्ही तर जिवंत देवाची, सेनाधीश परमेश्वराचा देव ह्याची अशी विपरीत केली आहे. तू संदेशाला विचार की परमेश्वराने तुला काय उत्तर दिले? परमेश्वर काय बोलला? तरी पण परमेश्वराचे खाणे वचन असेच तुम्ही बोलत आहात. तर परमेश्वर म्हणतो, ज्या अर्थी तुम्ही परमेश्वराचे खाणे वचन हे शब्द बोलत राहता व तुम्ही परमेश्वराचे खाणे वचन हे शब्द बोलू नका म्हणून मी तुम्हाला सांगून पाठवले, त्या अर्थी पहा, मी तुम्हाला अगदी विसरेन. मी तुम्हाला आणि जे नगर तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिले त्याला माझ्या नजरेसमोरून झुगारून देईन आणि तुम्हाला सर्वकाळचे कलंक लागेल, जिचा कधी विसर पडणार नाही, अशी तुमची सतत अप्रतिष्ठा करेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे काय सांगते, जेव्हा हे लोक किंवा एखादा संदेष्टा किंवा याजक तुला विचारेल की परमेश्वराचे भारी वचन काय आहे, तेव्हा त्यास सांग, तुम्ही भारी आहात आणि मी तुम्हाला टाकून देईन, असे परमेश्वर म्हणतो. आता देवाचे भारी वचन, भारी म्हणजे काय, ज्याला भरपूर किंमत महत्व आहे असं नाही, भारी म्हणजे वजन, जड. तर वचन संधी परमेश्वर पिता म्हणतो, जर तुला हे लोक याजक किंवा संदेष्टा कोणी पण तुला विचारेल, देव पिता इर्मिया संदेशला सांगतो की देवाचे वचन भारी म्हणजे जड आहे, देवाच्या वचनाचं ओझं आहे, असं जर तुला कोणी सांगितलं तर तू त्यांना सांग की तुम्ही जड आहात, तुम्हीच वजनदार आहात आणि प्रत्येकाचे शब्द मात्र त्याला जड आहे. परमेश्वर पिता म्हणतो, माझं वचन भारी म्हणजे जड आहे, वजनदार आहे असं म्हणू नका. जर तुम्ही तसं म्हटलं की परमेश्वराचं वचन जड आहे, कठीण आहे, तर प्रभू म्हणतो, मी त्यांचा नाश करीन, त्यांना झुगारून देईन, मी त्यांचा नाश करून त्यांना नष्ट करीन. कारण माझं वचन जड मिळत नाही, कठीण मिळत नाही, तर प्रत्येकाचा शब्द त्याला जड झालेला आहे, त्याला कठीण झालेलं आहे. तुम्ही तर परमेश्वराची वचने विपरीत केलेले आहे, वचनाचा अनर्थ केलेला आहे तुम्ही. म्हणून परमेश्वर म्हणतो, माझी वचने जड आहे, कठीण आहे असे म्हणू नका. जर कोणी असं म्हणत आहे तर मी त्याला झुगारून देईन, मी त्याचा नाश करीन, मी त्याच्यावर अरिष्ट आणेन. जर त्याने म्हटलं की परमेश्वराचं वचन जड आहे, कठीण आहे असं म्हटलं तर. आता पहा बायबल काय शिकवते. आज अनेक लोक काय म्हणतात माहिती, की मात्र प्रार्थना कठीण आहे, प्रार्थनेची शिकवण कठीण आहे, जड आहे. काही म्हणतात संपूर्ण दिवस प्रार्थनेत बसायचं किती कठीण, अवघड आहे. देवाच्या कोणत्याही गोष्टीला कठीण, जड म्हणून नका, बायबल सांगते. वचन सांगते, जर तुम्ही असं म्हटलं तर मी तुमचा उच्छेद करीन, तुम्हाला झुगारून देईन, तुमचा नाश करीन, तुम्हाला शत्रूच्या हाती देईन. जर तुम्ही माझं वचन, माझं शब्द, माझं कार्य जड, कठीण असं म्हटलं तर मी तुम्हाला नष्ट करीन. तुमचे शब्दच कठीण आणि जड झालेले आहेत, माझं वचन
देवाची सेवा असू दे, देवाचं कार्य, या आज्ञा कठीण नाहीत. योहानाचे पहिले पत्र 5:3 मध्ये आपण पाहतो, देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे, आणि त्याच्या आज्ञा कठीण मिळत नाही. देवाचं कार्य कठीण नाही. भले देवाच्या कार्यामध्ये आपल्याला छल होणार, संकट येणार, दुःख होणार, पण कठीण नाही, अवघड मिळत नाही, जड मिळत नाही. देवावर जर आपलं प्रेम आहे, देवावर जर आपली प्रीती आहे, तर हे कार्य आपण साध्या सोप्या प्रमाणे करू शकणार. प्रार्थनेत बसणं कठीण बनणार नाही, सेवा करणं कठीण बनणार नाही, वचन पाळणं, आज्ञा पाळणं कठीण बनणार नाही. आज अनेक लोकांच्या तोंडून निघणारा शब्द आहे, ही प्रार्थना कठीण आहे, तिकडूनची सेवा कठीण आहे, पण कठीण तर मिळतच नाही. वचन संधी जर कोणी तसं सांगितलं की देवाची सेवा, देवाचं वचन कठीण आहे, तर देव त्याला झुटकारून देईल, देव त्याचा नाश करील. कारण देवाचं कोणतंही कार्य, कोणतीही सेवा कठीण नाही. भले दुःख आहे, संकट आहे, समस्या आहे, छल होणार, बदनामी होणार, अरुंद दरवाजाने आज जावं लागणार, पण कठीण नाही, जड नाही. देवावर जर आपलं प्रेम आहे, तर मात्र देवाची सेवा करणं आपल्याला जड जाणार नाही, कठीण जाणार नाही. अगदी आपण प्रीतीने आणि प्रेमाने देवाची सेवा करू शकणार, परमेश्वराचं कार्य करू शकणार. कारण देवाचं वचन जड, कठीण मिळत नाही. म्हणून प्रभू म्हणतो, जर तुम्ही म्हटले की देवाचं वचन भारी, भारी म्हणजे वजनदार आहे, जड आहे, ओझा टाईप आहे, तर प्रभू म्हणतो मी त्याला झुटकारून देईन, मी त्याचा नाश करीन, मी त्याला नष्ट करीन. म्हणून प्रभू म्हणतो, तर देवाचं वचन मात्र जो पाळतो त्याला परमेश्वराचा अनुग्रह मात्र प्राप्त होतो, त्याला परमेश्वराचा आशीर्वाद मात्र मिळतो. पण देवाचं वचन कठीण नाही मिळत. भले संकट दुःखातून जाणार आहे, पण कठीण मिळत नाही. वचन काय सांगते पहा, बायबल काय सांगते, योहान 6:60 वचनात, शिष्याला प्रभूचे वचन कठीण वाटले, जड वाटले. ते म्हणत ऐकून घेऊ शकतो, हे तर कठीण आहे. ज्या मात्र प्रभूने म्हटलं, माझं शरीर म्हणजे माझं शरीर ही जीवनाची भाकर आहे, माझं रक्त हे जीवनाचं पेय आहे, जीवन देणार, आणि पुष्कळांसाठी हे रक्त ओतलं जाणार आणि हा देह जिजवला जाणार. जो माझा देह खातो व माझं रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. म्हणून प्रभू येशूने म्हटलं, प्रभूने स्वतःचा देह, स्वतःचे रक्त मानव जातीसाठी अर्पिले. हे शिकवण प्रभू देत होते, त्यामुळे शिष्यांना हे वचन कठीण वाटले. 60 शिष्य, प्रभूचे 72 होते, त्यावेळी 72 शिष्य प्रभूचे होते. परंतु 60 शिष्यांना हे प्रभूचे वचन कठीण वाटले आणि ते प्रभूला सोडून गेले, राहिले नाही प्रभू बरोबर. तेव्हा प्रभूने दुसरे जे 12 होते त्याने म्हटले, तुम्हाला पण सोडून जायचे का, जाऊ शकता. तेव्हा सिमोन पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी तुम्हाला सोडून आम्ही कुठे जाणार, सार्वकालिक जीवनाची वचने तुमच्या जवळ आहे. कारण योहान 6:66 वचनात 60 शिष्य प्रभूला सोडून गेले होते. प्रभूने म्हटलं, तुम्हाला जायचंय का, जाऊ शकता. पण सिमोन पेत्र म्हणतो, नाही, सार्वकालिक जीवनाची वचने तुमच्या जवळ आहे प्रभू. बघा, ज्यांना प्रभूचं वचन कठीण वाटलं ते प्रभूला सोडून गेले आणि बायबल सांगते पुन्हा कधीच ते प्रभूकडे आले नाही, पुन्हा कधीच ते प्रभूच्या मार्गात चालले नाही. आता ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली गेली होती, खोडली गेली. आता स्वर्गाच्या नवी यरुशलेमेवर 12 शिष्यांची नावं लिहिली गेली. आता 12 शिष्यातले यहूदा होता, त्याने पण प्रभूला नाकारलं, त्याचं पण नाव खोडलं गेलं. मग 12वा शिष्य निघाला मत्तियास. मग हे 12 शिष्य ज्यांची नावे नव्या यरुशलेमेच्या जे पाये आहेत, नव्या यरुशलेमेला स्वर्गात, स्वर्गीय नवी यरुशलेम, जिला 12 पाये आहेत, त्यांच्यावर याकोबाच्या या प्रेषितांच्या 12 जणांची नावे लिहिलेली आहेत. बाकीची नावे खोडली गेली.
शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू म्हणजे माझे ओझे हलके आहे आणि सोयीचे आहे. प्रभू येशू काय म्हणते? माझी जू, माझी सेवा, माझं काम, माझं कार्य हलकं आहे, जड कठीण नाही. प्रभू येशू म्हणत आहे हलके आहे. पण आज देवाची सेवा, देवाचं कार्य करणं, प्रभूच्या सुवार्तेची घोषणा करणं, प्रार्थना करणं, प्रार्थना चालवणं आज अनेकांना कठीण बनलेलं आहे. हालेलुया. प्रभू म्हणतो, जर तुम्ही असं म्हणता तर मी तुम्हाला झुकारून देईन, तुमचा नाश करीन. प्रभूचं वचन, प्रभूची सेवा कठीण नाही, जड नाही, तर मात्र साधी सोपी आहे. जो प्रेम करतो ना देवावर, त्याला ती गोष्ट अवघड कठीण नाही वाटत, अगदी साधी सोपी वाटते. हालेलुया, हालेलुया. देवावर प्रेम नसेल आणि कंटाळा आहे आपल्यामध्ये, आलस आहे, जगाचा मोह आहे, तर मग देवाचं वचन, देवाचं कार्य, प्रार्थना कठीण वाटणार. मग संपूर्ण दिवस प्रार्थनेत बसायला कठीण वाटणार, सेवा करायला कठीण वाटणार, आराधना करायला कठीण वाटणार, प्रार्थनेत मन लावायला कठीण वाटणार, सर्व गोष्टी करायला मग कठीण वाटणार. का? तर देवावर प्रेमच नाही, देवामध्ये मनच नाही, म्हणून आपल्याला आज कठीण झालेलं आहे. तर देवावर जर आपलं प्रेम असेल तर कोणतीच गोष्ट आपल्याला कठीण वाटणार नाही. एक स्त्री पहा, तिच्या उदरात 9 महिने बाल असते. हे बाल 9 महिन्यापर्यंत मात्र ती त्या बालाला आपल्या गर्भात, आपल्या उदरात सांभाळते. त्या बालावर तिचं प्रेम आहे, म्हणून आपल्या उदरात, आपल्या पोटात, आपल्या गर्भात ती 3, 4, 5, 6 किलोचं ओझं आपल्या गर्भात सांभाळते. त्या बालासहित, त्या पाण्यासहित संपूर्ण ओझं ती आपल्या गर्भात सांभाळते. पण अशा वेळेला जर मात्र स्त्री गरोदर नाही आणि तिला 3 ते 4 किलोचा दगड द्या आणि तिला सांगा पोटाला बांधा नाही तर कमरेला बांधा आणि 9 महिने ठेवा, नाही ठेवू शकणार ती. ना एक पुरुष दगड ठेवू शकणार, ना एक स्त्री ठेवू शकणार. पण जेव्हा ती स्त्री गरोदर असते तेव्हा त्या गर्भात त्या बालाला ठेवू शकते 9 महिने. फक्त ठेवणं नाही, त्याच्यात ती काम करते, प्रवास करते, चालफीर करते, झोपते, सर्व काही करू शकते. तेव्हा तिला त्रास जाणवत नाही, कारण तिचं बालावर प्रेम असते. आणि त्या प्रेमाकरता तिला ते ओझं वाटत नाही, त्या प्रेमाकरता तिला ते कठीण वाटत नाही, त्या प्रेमाकरता तिला ते जड वाटत नाही, आपुलकी वाटते. तिला त्या बाबतीत एक आदर वाटतो, एक ममता तिच्यात ती भरलेली असते आपल्या बाला संबंधाने. बायबल तसंच आपण जेव्हा परमेश्वरावर प्रेम करतो, परमेश्वराच्या बाबतीत आपण आतुरलेले असतो, तेव्हा देवाची सेवा, देवाचं कार्य आपल्याला कठीण वाटत नाही, अवघड वाटत नाही, जड वाटत नाही, अगदी साधं सोपं वाटत असते. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल काय शिकवते पहा, वचनसंहिते अनुवाद या पुस्तकामध्ये 30 अध्याय 11 ते 14 परमेश्वराची आज्ञा तुझ्यासाठी कठीण मिळत नाही किंवा तुझ्यापासून पुष्कळ लांब पण मिळत नाही की ती कोण मला आणून देईल, अवघड आहे, कठीण आहे, कसं वचन मी पाळू, कसं वचन हे करू. काय सांगते पहा, ही जी आज्ञा मी तुला आज देते ती तुला अवघड नाही व ती
नाही मिळत. आज मनुष्य देवाच्या वचनाला कठीण म्हणतो, अवघड म्हणतो. पण येशू संदेशाने काय म्हटलं, येशू 49 की देवाची सेवा करणं व्यर्थ आहे. मी उगीच हे श्रम घेतले, म्हणजे कठीण परिस्थितीतून मी गेलो, हे कठीण आहे, हे व्यर्थ आहे. परंतु पुन्हा यशाला त्या गोष्टीचा पश्चाताप झाला आणि मग तू काय म्हणत आहे, नाही माझा नाही, देवाच्या हाती आहे, माझं प्रतिफल देवाच्या हाती आहे. अनेक वेळा देवाची सेवा व्यर्थ वाटते, कठीण वाटते, अवघड वाटते. मी का करतो, माझा काय फायदा होईल. यशालाही ही गोष्ट खात होती, पण नंतर कळालं नाही, माझा न्याय तर देवाच्या हाती आहे, माझं प्रतिफल त्याच्या हाती आहे, हे काम मला करायचंय. आणि यशा संदेष्टाने देवाचं काम केलं. इर्म्याला पण तेच वाटलं. इर्म्या 20 अध्याय इर्म्या काय म्हणते पहा. इर्म्या संदेष्ट म्हणतो की मात्र मी ऐकलं, सर्व बाजूने लोक माझी निंदा करत आहे, कुजबुज करत आहे माझ्या विरुद्ध, कुरकुर करत आहेत. 7 ते 13 वचनापर्यंत 20 अध्याय इर्म्या 7 ते 13 वचनापर्यंत तो म्हणत आहे की मी मात्र माझा उपहास होते दिवसभर, लोक माझ्याविषयी कुरकुर करत आहे, कुजबुज करत आहे. सर्व ठिकाणी पाहिलं तर मात्र विरुद्ध बोलत आहे. देवाचं वचन तो म्हणत आहे माझ्या निंदेला व माझ्या अप्रतिष्ठेला कारण झालेले. देवाचं वचन माझ्या निंदेला, माझ्या अप्रतिष्ठेला कारण झालेले. इर्म्या म्हणते कठीण वाटलं देवाचं वचन, कार्यसेवा. आणि त्याने म्हटलं मी देवाचं वचन सांगणार नाही, मी आता हे देवाचं कार्य करणार नाही, असं पण त्याने म्हटलं इर्म्याने, की आता मी देवाचं वचन बोलणार नाही, देवाच्या नावाने बोलणार नाही. ते इर्म्या काय म्हणतो माहिती, तो म्हणत आहे तेव्हा माझ्या हाडात कोंडलेला अग्नी जळू लागला, त्याने पेट घेतली त्या अग्नीने आणि मी स्वतःला आवरू लागलो, पण मी स्वतःला आवरू शकलो नाही. आवरीता मी थकलो, पण स्वतःला आवरू शकलो नाही. हालेलुया. फक्त इर्म्याने एवढंच म्हटलं, मी देवाचं कार्य करणार नाही, देवाच्या नावाने बोलणार नाही, हे वचन मला कठीण झाले, या वचनामुळे माझी निंदा होते, माझी अप्रतिष्ठा होते, लोक माझ्या विरुद्ध बोलत आहे, कुरकुर करत आहे, माझा उपहास करत आहे. तेव्हा त्या हाडामध्ये असलेल्या अग्नीने, पवित्र आत्म्याने पेट घेतली आणि मग इर्म्या स्वतःला आवरू शकला नाही. मग त्या अग्नीने अशी पेट घेतली इर्म्यामध्ये की इर्म्याला स्वतःला सावरणं कठीण बनलं. तो म्हणतो हे मला साधेना. मग त्याला समजलं देवाचं कार्य सोपं आहे आणि कार्य सोडणं कठीण आहे. हे इर्म्याला कळालं की देवाचं कार्य करणं सोपं आहे, पण जर मी कार्य सोडिलं तर कठीण बनेल. मग मी स्वतःला पण आवरू शकणार नाही, माझा नाश ठरलेला आहे. मग इर्म्याला त्याची चूक कळाली. मग इर्म्याने कधीच माघार घेतली नाही. मग तो परमेश्वराची सेवा करत राहिला, परमेश्वरासाठी आपलं जीवन झिजवत राहिला. अनेक वेळा आपल्याला वाटते देवाचं काम कठीण आहे, देवाची सेवा कठीण आहे, काय संपूर्ण दिवस यायचं, प्रार्थनेत बसायचं, केंद्रात बसायचं, अख्खा दिवस थांबायचं, कठीण आहे, अवघड आहे, इतर काम आहेत असं म्हणत जाणार तर परमेश्वर आपल्याला एक ना एक दिवस झुगारून देणार. कठीण नाही. बघा आज अनेक लोक नोकरी करणारे लोक आहेत, 12 ते 14 तास नोकरी करतात, म्हणजे प्रवास वगैरे पाहिला तर काही कांचा तर 18 तास जातो प्रवास आणि नोकरीमध्ये. लांब ठिकाणी नोकरीला आहेत, प्रवास करायचे 2-3 तास जाणे, 2-3 तास येणे, प्रवासामध्ये अर्धा दिवस जात आहे. मग त्याच्यात नोकरी काम अगदी मात्र त्या कंपनीचा मालक ओरडत आहे, अपशब्द बोलत आहे, तरी ऐकावं लागते, सहन करावं लागते, कारण पैसा मिळतो नोकरी पगारासाठी. 12, 14, 18 तासापर्यंत काम करणारे लोक आहेत. थकतात, भागतात, उभे राहायचं, प्रवास करायचं, शरीर थकते, बरं नसलं तरी जायचं, लहान बालक आहेत, लहान मुले, घरात काम आहे, यायचं, मग रात्री करायचं, तरी करतात. पण परमेश्वराच्या सेवेच्या बाबतीत का मनुष्य इतका आलशाने कंटाळा करत आहे? का देवाचं कार्य माणसाला कठीण वाटत आहे? का परमेश्वराची सेवा माणसाला जड झालेली आहे? बाकी सर्व सोपं वाटते, देवाचं वचन का कठीण वाटत आहे? परंतु माझं ओझं हलकं आहे, जड नाही मिळत. प्रभू येशू स्वतः म्हणतो
या गोष्टी अनेकांना कठीण वाटतात, व्यर्थ वाटतात, असहाय वाटतात. भले तुम्हाला समजण्यासाठी एक कठीण आहे पेत्र म्हणतो, पण अनेक लोक याचा विपरीत अर्थ काढतात, चुकीचा. का? कारण त्यांना त्या गोष्टी कठीण वाटतात म्हणून ते लोक त्याचा विपरीत अर्थ, चुकीचा अर्थ काढतात आणि स्वतःच्या नाशाला ते स्वतःहून कारणीभूत ठरले जातात. देवाची शिकवण, देवाचं वचन, देवाचं ज्ञान आज अनेकांना कठीण आहे. काही नियम दिले तर ते पाळणं कठीण आहे, काही आज्ञा दिल्या तर ते पाळणं कठीण आहे. आणि असं करून कठीण म्हणणारे लोक स्वतःचा नाश करून घेते. बायबल सांगते देवाचं वचन न पाळल्याने, न त्या वचनाप्रमाणे चालल्याने ते स्वतःच्या जीवनाचा नाश करत आहे, स्वतःचं जीवन नष्ट करून बसत आहेत. पण देवाचे नियम पाळत नाही, देवाच्या आज्ञा पाळत नाही, देवाची सेवा करू शकत नाही, देवाचं कार्य थांबवू शकत नाही, देवाचं कार्य करू शकत नाही. कठीण झाले, माणसाला जड झाले. काम, धंदा, नोकरी, बाहेर सर्व काही करू शकतात, थकतात, बघतात, वेळेवर जेवण नाही, हे नाही, अनेक वेळ प्रवास करावा लागतो तरी तयार आहे. पण देवासाठीच का तयार मिळत नाही? परमेश्वराच्या सेवेसाठीच का सहन करू शकत नाही मनुष्य? परमेश्वराच्या कार्यासाठीच का नाही धावपळ करू शकत? जर इथे केलं नाही तर वरती कसं जाणार देवाच्या राज्यात? जो परमेश्वरासाठी जास्त दुःख सहन करतो, त्रास सहन करतो, तो अधिक प्रमाणात स्वर्गाच्या राज्यात सुख प्राप्त करेल. देवाचं कार्य कठीण आहे. प्रेम असेल साधं सोपं वाटेल. एकदा दोन मुली, 13 वर्षाची आणि एक 15 वर्षाची मुलगी, तिचे वडील मात्र शेतात काम करत होते आणि त्याचे एक ट्रॅक्टर होतं. आता त्या ट्रॅक्टर अचानक चालू झालं आणि ते त्या ट्रॅक्टर त्या मुलीच्या बापाच्या अंगावर जाणार. आता तो बाप त्या ट्रॅक्टरच्या खाली जाऊ शकत होता, मरणार होता. आणि हे ट्रॅक्टर मात्र कितीतरी वजन होतं, कितीतरी टन वजन होतं. हे ट्रॅक्टर 13 आणि 15 वर्षाच्या मुलीने जेव्हा त्याला कळालं की आता आमचा बाप याच्यात सापडेल आणि आमचा बाप मरण पावेल, तेव्हा या लहान मुलीने ते ट्रॅक्टर पकडून ठेवलं. विचार करा, इतकं टन वजन असलेलं हे ट्रॅक्टर या दोन्ही मुलीने असं सांभाळलं की त्यांचा बाप त्या ट्रॅक्टर खाली गेला नाही. हालेलुया. आता मी असं सांगत नाही की आपण पण विश्वास असेल भरपूर टन वजन उचलू शकतो, त्याचा अर्थ तसा येत नाही. तर त्यांना तो बाप दिसत होता, त्या बापावर, त्या आपल्या वडिलांवर त्या मुलीचं असं प्रेम होतं की ती कठीण गोष्ट, ते ट्रॅक्टर सुद्धा त्यांना साधं सोपं वाटलं. त्यानंतर बाप नसताना ते ट्रॅक्टरला नुसते हलवू पण शकले नसतील त्या पुढे त्या मुली. पण त्या परिस्थितीमध्ये, त्या कठीण परिस्थितीत ते त्या ट्रॅक्टरला सांभाळू शकले, आपल्या बापाला वाचवू शकले. हालेलुया. जिकडे परमेश्वरावर माणसाचं प्रेम आहे त्याला कोणतीच गोष्ट कठीण आणि अवघड वाटणार नाही. तो ते करू शकतो, त्याचं नजर, त्याचं लक्ष परमेश्वराकडे असेल तर. जर परमेश्वरावर त्या माणसाचं प्रेम असेल, तो कोणतीही गोष्ट अवघड आणि कठीण गोष्ट करू शकणार. त्याला कठीण वाटणारच नाही, ते अवघड वाटणारच नाही, अगदी साधं सोपं वाटणार जेव्हा त्याचं परमेश्वरावर प्रेम असणार. हालेलुया. हालेलुया. बायबल काय सांगते? शास्त्रीय पुस्तकात 6 दे जो परमेश्वर पित्याने गिदोनला निवडले, कारण त्यावेळी इस्रायल लोकांना मिधानी लोक त्रास देत होते. 7 वर्षापर्यंत मिधानी लोकांनी इस्रायल लोकांचा छळ चालवला होता. इतके त्रास द्यायचे की मिधानी लोक आपले अगणित उंट घेऊन यायचे आणि मात्र इस्रायल लोकांची गुरंढोरे, शेळी मेंढरे, अन्न धान्य जे काही सर्व तुडवून जायचे, नाश करायचे. इस्रायल लोक तर लपून छपून जोडणी करायचे धान्याचे. इतके त्रास द्यायचे की इस्रायल लोक कंटाळले जीवनाला, इतके त्रास द्यायचे. त्याने देवाचा शर्ती शेवटी धावा केले इस्रायल लोकांनी. इतके मिधानी लोक इस्रायल लोकांना त्रास देत होते, त्यांच्या शेतीची, धान्याची, अन्नाची, गुरढोर सर्वांची नासाडी करायचे. तेव्हा मात्र इस्रायल लोकांनी देवाचा धावा केला. त्यावेळेला गिदोन मात्र मिधानी लोकांपासून लपून आपली जोडणी करत होता.
कसं करणार आहे? परमेश्वर पिता म्हणतो, तू हे करू शकतो, तू हे करणार, कारण मी तुझ्या बरोबर आहे. गिदोनाला ही गोष्ट फार अवघड वाटली. माझं घराणं गरीब आहे, मी मात्र एक लहान कुलातला आहे, आणि मात्र एवढ्या मैदानी लोकांपुढे इस्रायल लोकांची ताकद चालली नाही, तर मी एकटा काय करेन? परमेश्वर म्हणतो, तू करू शकतो, कारण मी तुझ्या बरोबर आहे. तेव्हा गिदोन तयार झाला हे काम करायला, मिधानी लोकांचा नाश करायला, इस्रायल लोकांना सोडवायला. त्याने लोकांना जमा केलं. देवाने म्हटलं एवढ्या लोकांची गरज नाही, मग फक्त 300 लोकांना मात्र देवाने म्हटले 300 लोकांना घेऊन जा. इतक्या मोठ्या सैन्यावर, मिधानी लोकांवर फक्त 300 लोक घेऊन गेला तो. पण गिदोनाने ज्ञानाचा वापर केला आणि मात्र 300 दिवट्या घेतल्या आणि मात्र तो निघाला. आणि मग त्याने घडे फोडले, दिवट्या वर केल्या. तेव्हा मिधानी लोकांना वाटले यांची संख्या भरपूर मोठी आहे, कारण लढाईसाठी त्यांना 50, 100 किंवा 500, 1000, 5000 यांच्याकडे एकाकडे एखादा घडा दिवटी असायची, दिवा असायचा. हे तर जेवढे 300 गेले, 300 दिवे घेऊन गेले. परमेश्वराने असा प्रकार घडवला की त्या मिधानी लोकांची तलवार त्यांच्यावरच परमेश्वराने उपटली आणि मिधानी लोकांची तलवार त्यांच्यावर उपटून मिधानी लोकांचा नाश केला. आणि ते गिदोन आणि गिदोनाच्या लोकांना विजय मिळाला. गिदोन एकटा होता आणि त्याच्यावर 300 लोक होते, पण गिदोना ज्ञानाने लढाई केली आणि गिदोनला हे संपूर्ण अगणित मिधानी लोकांवर विजय मिळाला. तो संपूर्ण मिधानी लोकांना तुडू शकला आणि इस्रायल लोकांना वाचवू शकला. जे त्याला अवघड वाटत होतं, जे त्याला कठीण वाटत होतं, 7 वर्षापर्यंत कोणाची हिंमत झाली नाही या गिदोनी लोकांवर चढाई करण्याची, कारण त्यांना हे कठीण वाटत होतं. पण जेव्हा परमेश्वर पित्याने गिदोनलाही म्हटलं तू हे करू शकतो, त्या गिदोन मिधानी लोकांवर चढाई करून जात आहे आणि विजय प्राप्त करत आहे. देवाचं काम कठीण नाही. देव म्हणतो मी आहे तुझ्या जोडीला, तुझ्या बरोबर कठीण नाही. जे अनेक लोकांना कठीण वाटत होतं ते एकट्या गिदोनाद्वारे प्रभूने सोपं घडून आणलं. जर आपलं देवावर प्रेम आहे, देवावर विश्वास आहे, तर कोणतीच गोष्ट कठीण नाही, अवघड मिळत नाही. देवाचं वचन तर कठीण नाहीच मिळत, देवाची सेवाही कठीण मिळत नाही, फक्त करायला पाहिजे. परमेश्वर बल देईल, ताकद देईल, शक्ती देईल. आपल्या जोडीला असलेला परमेश्वर आहे जो सतत आपल्याबरोबर उपस्थित असतो. म्हणून देवाची सेवा कठीण म्हणू नका, देवाचं कार्य कठीण म्हणू नका, देवाचं वचन कठीण म्हणू नका. हे कोण करू शकतो? हे कठीण आहे, हे अवघड आहे असं म्हणणार तर देव म्हणतो मी तुमचा नाश करीन. मजली लोक अधलुकात जातील, नरकात जातील आणि आपल्या स्वतःच्या जीवनाचा नाश करून घेतील, स्वतःचं जीवन नष्ट करून बसतील, कारण देवाची सेवा कठीण आहे. पुढे आमोस 7:10-13 बायबल सांगते आमोस शहर नगराविषयी मात्र संदेश देत आहे एरावाम राजा विरुद्ध आणि मात्र यहुदी लोकांविरुद्ध. तेव्हा अमस्या जो याजक होता, तेव्हा अमस्या याजकाने आमोस संदेशाला विरोध केला आणि म्हणू लागला तुझी वचने देशाला सहन होत नाहीत. कठीण आहे ती वचने. तू जे बोलतो की या सर्व लोकांचा नाश होईल, नायनाट होईल आणि यरोबाम तलवारीने मरेल, इस्रायलच्या देशाचा खात्रीने नाश होईल, तर ही वचने देशाला सहन होत नाही, कठीण आहे. तेव्हा आमोस देवाचा सेवक आमोस काय म्हणतो की अमस्या याचकाला की तू देवाच्या वचनाला विरोध करत आहे, देवाचं वचन सांगू नको असं म्हणत आहे. म्हणून देव काय म्हणतो तुझ्या बाबतीत, तर तुझी बायको वेश्या होईल, तुझी मुलं मला तलवारीने मरतील, तुझी जमीन शेती जी काही आहे हे लोक मात्र घेतील, लुटून घेतील आणि तू अमंगलाच्या देशात स्वतः मरशील. कारण देवाचं वचन तुला सहन होत नाही, कठीण वाटत आहे, वचन सांगू नको म्हणून तुम्हाला म्हणत आहे. हा इस्रायलचा तर नाश होईल, पण तुझा पण नाश होईल, तू पण नष्ट होशील, तुझं घराणं नष्ट होईल. कारण तुम्ही म्हणता देवाचं वचन आम्हाला सहन होत नाही, कठीण आहे, तर तुझा नाश ठरलेला आहे. देवाचं वचन कठीण नाही,
अवघड नाही. देवाचं वचन साधं सोपं आहे. जो मात्र प्रेम करतो देवावर, ज्याला देवाबाबतीत आदर्श आहे, तो आनंदाने देवाची वचने ग्रहण करतो, स्वीकारतो, जीवनात उतरवतो आणि वचने त्याच्या जीवाला आनंद देतात. त्याच्या जीवनातली सर्व बंधने मात्र ही वचने तोडून टाकतात. त्याला अनुग्रहाने आशीर्वादाने भरतात. जसं इर्म्या म्हणतो, इर्म्या 15:16, मला तुझी वचने प्राप्त झाली, ती मी स्वीकारली. तुझी वचने माझा आनंद, माझ्या जीवास उल्हास अशी होती. कारण परमेश्वरा, सेनातील देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा मनवितो. काय म्हणतो इर्म्या? तुझी वचने मला लाभली, ती मी स्वीकारली, ती माझा आनंद, माझ्या जीवाला उल्हास. कारण परमेश्वर पिता, मी तुझं नाव घेऊन मी स्वतःला तुझा मनवितो. काय आपल्या जीवनात देवाची वचने आनंददायक आहेत का? उल्हासदायक आहेत का? की आपल्याला सहन होत नाही? परमेश्वराचं वचन अनुग्रह देणारं वचन आहे, पण आज अनेकांना देवाचं वचन कठीण झालेलं आहे. देवाची सेवा कठीण झालेली आहे. लोक काय म्हणतील जर मी हे कार्य करायला लागलो तर, मी या वचनाप्रमाणे चालायला लागलो तर लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, याचा मनुष्य विचार करतो. पण देव काय सांगेल? जो स्वर्गात नेणार आहे, जो नरकात टाकणार आहे, ज्याच्या हातात सर्व अधिकार आहे, तो काय करेल त्याचा तरी विचार करा. ज्याच्या हातात आपलं जीवन, संपूर्ण जीवनाचं सूत्र आहे, त्या परमेश्वराचा विचार करा. जर देवाचा आपण विचार करणार नाही तर आपण नाश पावणार. देवाच्या कोणत्याच गोष्टी कठीण, अवघड आणि अशक्य मिळतच नाही. देवावर जर आपलं प्रेम आहे, देवावर जर आपली प्रीती आहे, तर आपण देवाची सेवा करू शकतो, देवाचं काम करू शकतो, देवाचं कार्य करू शकतो, देवाची सेवा सिद्धीस नेऊ शकतो. मात्र परमेश्वरामध्ये वाढा, कंटाळा करू नका, आलस करू नका. देवाच्या सेवेबाबतीत, वचनाबाबतीत, वचन पाळण्याबाबतीत तर आनंदाने वचने स्वीकारा आणि प्रभूच्या मार्गावर चालायला सुरुवात करा. वेळ काढा प्रार्थनेसाठी, रिट्रीटसाठी वेळ काढा. परमेश्वराच्या सानिध्यात बसा, वचनात बसा. पुढे अनेक संकट आहेत, वाट पाहतात, अनेक बंधन आहेत, अनेक निराशा जे येणार आहेत. त्यासाठी हल्ली प्रार्थनेची गरज आहे. प्रार्थनेत राहणं, वचनात राहणं. परमेश्वर सुरक्षा कवच आपल्याला देणार, आपला बचाव आणि आपलं सांभाळ करणार, जर प्रार्थनामय जीवन जगणार तर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.